भावनाचं बाळ पाडणाऱ्या आजी आणि निलंबरीचा भावनाने चांगलाच उतरवला मात। नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया। जयंत श्वेताला घेऊन त्याच्या केबिनमध्ये बसतो आणि विचारतो, काय श्वेता, काय काम काढलंस? श्वेता घाबरते आणि तिला आठवतं जयंतने दोघांना मारण्याचा प्रयत्न केला होता। जयंत तिच्या चेहऱ्याकडे बघत म्हणतो, तुझा आणि विश्वाचा नक्कीच काहीतरी प्लॅन आहे, बोल तुम्ही दोघांनी काय प्लॅन केला? श्वेता म्हणते, असं काहीच नाही सर। जयंत हसून म्हणतो, त्या विश्वाला मी चांगलाच ओळखतो, तो माझ्या जानूसाठी कुठल्याही थराला जाईल आणि मी ते होऊ देणार नाही। इकडे आजीने लक्ष्मीला खूप समजायचा प्रयत्न केला की संपतच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे भावनाला तिचं मूल पाडायला सांगा। आता लक्ष्मी आजीला खूप समजावण्याचा प्रयत्न करते, पण आजी काय ऐकत नाही। तेव्हा लक्ष्मी म्हणते, भावनाला बोलवा, मी समक्षच बोलते। आता आजीला खूप आनंद होतो, पण लक्ष्मी म्हणते, भावनाबरोबर सगळ्यांनाच बोलवा, म्हणजे एकाच वेळेस मी सगळ्यांशी बोलेल। आता आजीला खूप आनंद होतो आणि ती फोन करते। आता सिद्धू, भावना, रेणुका आणि निलांबरी सगळेच येतात। आजी म्हणते, भावनाच्या आईला काहीतरी बोलायचे। सिद्धू लक्ष्मीला म्हणतो, एवढ्या अर्जंट तुम्ही का बोलवलत? लक्ष्मी म्हणते, आजीचं म्हणणं आहे की भावनाने मूल पाडावं। खरं तर त्यांनी एका स्त्रीची भावना ओळखायला हवी होती। आता मात्र आजी चांगली शॉक होते आणि म्हणते, तुम्ही हे काय बोलताय? तेव्हा लक्ष्मी म्हणते, काही झालं तरी माझी भावना हे मूल पाडणार नाही म्हणजे नाही। आता रेणुका, भावना आणि सिद्धूला खूप आनंद होतो। सगळे घरी जातात आणि आजी म्हणते, मी एक निर्णय घेतला, मी माझ्या नात सुनेच्या पाठीशी उभी राहणार आहे। आता निलंबरीच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात आणि सगळ्यांनाच आनंद होतो। आता खूप वेळ होतो, पण जयंत काय दार उघडत नाही। जानू आणि विश्वा येतात आणि दार उघडायचा प्रयत्न करतात, पण ते काय उघडत नाही। एकजण म्हणते, जयंत सरांच्या केबिनचं दार लॉक झालंय। जानू म्हणते, मिस श्वेता आणि मिस्टर कानिटकर आत अडकलेत काय? ती दार वाजवायला लागते। विश्वा म्हणतो, जान्हवी। ती रागात म्हणते, मिस्टर कानिटकर एका रॅन्डम मुलीबरोबर आत अडकलेत, ते दिसताना बरं दिसणार नाहीये। जयंतसाठी जानू एवढी हायपर झाले म्हणून विश्वा शॉकून बघत असतो। भावना तिच्या रूममध्ये असते आणि आजी जाते आणि म्हणते, आज काय सिद्धू नाहीये तुझी काळजी घ्यायला, तू गोळ्या घेतल्या का? भावना हसून म्हणते, मी विसरले। आजी म्हणते, मी आणते आ। आजीचे हे वागणं बघून भावनाला खूप छान वाटतं। ती मनात म्हणते, आजी माझी किती काळजी घेतात ना। आजी जाते। निलांबरी म्हणते, आजी ह्या भावनाच्या गोळ्या आहेत ना त्या काढते आणि त्याच्या जागी ह्या गोळ्या ठेवते, म्हणजे आपोआपच तिचा गर्भपात होईल। आता आजी गोळी काढते आणि रागाने त्या गोळीकडे बघत असते, पण भावनाकडे जाते आणि आनंदात म्हणते, हे घे, आणि पाणी देते। भावना आता गोळी घेणार तेवढ्यात सिद्धूचा फोन येतो। भावना म्हणते, सिद्धिराज। ती आता फोन घेणार तेवढ्यात आजी म्हणते, अगं आधी गोळी तरी घे, नंतर फोन उचल। भावना म्हणते, नको आजी, आधी बघते ना सिद्धिराज काय म्हणतात, नंतर गोळी घेते आ। हे निलंबरी चोरून बघत असते। असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।